मी डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमदग्नी. मी राहुरीच्या कृषी विद्यापीठातून कडधान्याचा पैदासकार म्हणून 20 वर्षापूर्वी निवृत्त झालो आहे. निवृत्तीनंतर ऊस, सोयाबीन, कडधान्य यांचं अधिकाधिक उत्पादन कसं काढावं याचं काही तंत्रज्ञान आम्ही शोधून काढले आहे. ऊसामध्ये एकरी 100 टन कसं करायचं आणि सोयाबीनमध्ये सोया संजीवनी हा विषय काढलेला आहे. सोया संजीवनीचा अर्थ सोयाबीनचे उत्पादन संजीवकांचा वापर करून एकरी 20 क्विंटल कसं करता येतं याची काही प्रात्यक्षिकं आम्ही जवळजवळ गेले 3 वर्ष या महाराष्ट्र राज्यामध्ये घेत होतो. आत्तापर्यंत जवळ 300-400 शेतकऱ्यांच्या संपर्कात आम्ही आलो आहोत आणि जागोजागोवर ते प्रात्यक्षिक घेतले आणि खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आज आम्ही इथं कृषी विज्ञान केंद्र सगळी इथं आलो आहोत, जिल्हा नांदेड. इथं आल्यानंतर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आज आमचं इथं सकाळच्या वेळेला या सगळ्या परिसरात फिरलो. सगळ्या दृष्टीने हे अतिशय सुसज्ज रमणीय असं आहे प्रक्षेत्र आहे. इथं सगळ्या प्रकारच्या पिकांची निगा चांगली घेतली जाते. पिकांची निगा, त्यासाठी पीक संरक्षण, नवीन टेक्नॉलॉजी, त्याचे अभियांत्रिकी विभाग हे सगळं घेतलं आणि ते पाहून खूप आनंद झाला. इकडे ठरलो आम्ही. दुपारच्या वेळेला इथं शेतकऱ्यांचा मेळावा घेतला. त्यांच्यासाठी सोयाबीनचं आम्ही सादरीकरण केलं. एकरी सोयाबीनचं उत्पादन 20 क्विंटल कसं काढावं याचं जवळजवळ तास दीड तास माझं भाषण झालं. त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला इथं आणि सगळे अतिशय उत्सुक दिसले आणि सोयाबीनचं किट काढून एकरी 20 क्विंटल काढतील अशी आम्हाला खात्री आहे. इथल्या काही समस्यामध्ये असं लक्षात आलं माझ्या की सोयाबीन आणि त्याच्यानंतर हरभरा असं त्यांचा क्रम असतो. सोयाबीनमध्ये तर आम्ही तयारच आहोत. मी स्वतः हरभऱ्याचा ब्रीडर आहे. दिग्विजय ही जात आम्ही तयार केलेली आहे. दिग्विजय, कृपा किंवा विशाल, विराट हे प्रकारचे काबुली याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करायची आमची इच्छा आहे, जेणेकरून सोयाबीन आणि हरभरा या दोन्ही पिकात लोकांना चांगलं यश मिळेल. इथल्या या संस्थेमध्ये असलेले संचालक मुख्य त्यांचे हे आहेत, प्रमुख आहेत देशमुख सर. त्यांची सकाळी भेट झाली. अतिशय त्यांचे कार्यक्रम आहेत ते असे काय म्हणतात त्याला की फार विचारपूर्वक त्यांना काय आहे ते नियोजन केलं आहे. ते सगळं लोकांची राहण्याची व्यवस्था उत्कृष्ट अशा प्रकारचं त्यांचं हे. प्रामुख्याने तर काय मला जाणवलेली गोष्ट की या केंद्राच्या परिसरामध्ये किंवा लागून असलेला एक मोठा जलाशय आहे. त्या जलाशयाचा चांगला फायदा या या कृषी विज्ञान केंद्रावर होत असतो. कारण त्याला ओॲसिस इफेक्ट जो असतो किंवा क्लॉथ लेबर असतो, त्यामुळं झाडं टवटवीत राहत असतात. आपण केलेली कलमं चांगली लागू असतात. हॉर्टिकल्चर असो किंवा कडधान्य असो किंवा कुठल्याही प्रकारचे धान्य असो, त्या सगळ्याला अतिशय पोषक वातावरण आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग त्या लोकांनी केलेला आहे. इथं असलेले व्यंकटेश शिंदे किंवा त्या माधुरी रेवणवार ह्या दोन्ही सहकार्याने किंवा दोन्ही प्राध्यापकांनी मला खूप चांगला मदत केली किंवा प्रोत्साहन दिलं की आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा समावेश केला. इथं आलेले शेतकरी इतके चिकित्सक आहे की त्यांच्या सगळ्या समस्यांची जाणीव आम्हाला व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यांनी केलेल्या एकरी 20 क्विंटल सोयाबीनच्या प्रकल्पाला आम्ही सतत पाठिंबा देणार आणि पुढच्या वेळी ते सारखं यावं असं वाटतं आहे. आमची व्यवस्था अतिशय सुंदर आहे, जेवण खाण्याचे चांगलं आहे आणि एकंदरीत बघायचं झालं तर सगळं वातावरण इथे एक दैवी असं मला वाटतं की सरस्वतीचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, शंभूशंकराचं मंदिर आहे आणि असे अतिशय प्रेरणादायक वातावरण आहे. वेगवेगळ्या प्रकारे असं काही ड्रोनचं प्रत्यक्ष मिळतं. अतिशय प्रेरणादायक असं वातावरण आहे. शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असं आहे. या भागातलं सर्वोत्तम असं हे सेंटर आहे असं म्हटलं भाऊ होणार नाही. इथं आणल्याबद्दल मला निमंत्रित केल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. मी कर्मचाऱ्यांचा, त्या सगळ्या संयोजकांचा अत्यंत आभारी आहे. त्याच्यासमोर डॉक्टर BP पाटील, डॉक्टर घोडे आणि दीपक वागीकर हे आलेले आहेत. सगळ्यांच्या म्हणून आपला आनंदाचा हा कार्यक्रम आज झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार.